सुगंध तर छान येतोय. अम्मा, पायसम बनायला किती वेळ लागेल? थोड्याच वेळात बनेल मुलांनो. ठीक आहे अम्मा. चिरू, कॅच. अम्मा! अम्मा! वाचवा! वाचवा अम्मा! आमच्या बदमाशांनी हल्ला केलाय. ते आम्हाला चावतील. मधमाशा. आता बघा या कापराची कमाल. अरे हो, पण मधमाशांना आमंत्रण दिलं कोणी होतं? काय सुगंध आहे. असं वाटतंय की मधमाशा पायसम खायलाच आल्या होत्या. पायसमच्या सुगंधाने मधमाशा का बरं येतील? का बरं? अस्वल येऊ शकतं, तर मधमाशा का नाही? हो ना अम्मा? त्या गोष्टीत येतं ना. अरे, ती गोष्ट कोणती होती अम्मा? असं होय. माझ्याशी स्मार्टनेस गोष्ट ऐकायची असेल तर सरळ सांगा ना. गावातील सगळ्यात गोड केळी आणि रसाळ आंबे मोहनच्या झाडाचे असायचे. यंदा खूप चांगलं पीक आलंय वासंती. यावेळी यांना विजयनगरच्या मोठ्या बाजारात विकल्यावर आपल्याला खूपच फायदा होईल. काय मस्त सुगंध आहे. मला दोन किलो आंबे द्या. आधी मला द्या. मी आधी आलोय. मला आधी द्या. कोणी 1 किलो आंबे घेतले तर कोणी 2 आणि कोणी केळी. हो, अरे च्या, तेवढ्यातच असा सुगंध आला की मोहन देखील स्वतःला थांबवू शकला नाही. हे माझं आहे. काय आहे ह्याच्यात ते तरी पाहू. पायसम खाण्याचा पदार्थ आहे. थोडस मला देशील का? तुला देत बसलो तर मी काय खाणार? 6 केळी आणि आंब्यांच्या बदल्यात मोहनने त्या माणसाकडून पायसम घेतलं. अजून आहे का? अजून हवं असेल तर स्वतः बनव ना घरात. कसं बनवतात ते? तर भरपूर आंबे आणि केळीच्या बदल्यात त्या माणसाने मोहनला पायसम बनवण्याची रेसिपी सांगितली. वासंती, वासंती, अगं वासंती, ऐक तरी. खूप खुश दिसतात. आज खूप नफा झाला की काय? नफ्याचं सोड. आज मी एक असा पदार्थ खाऊन आलोय की माझं मन प्रसन्न, तब्येत खुश आणि आत्मा अस्वस्थ झालाय. थांब, तुला दाखवतो मी. ही घातली साखर, हे घातलं तूप, हे घातले काजू आणि मनुका आणि तयार झालं हे पायसम. पण हे भांड तर रिकामं आहे. पण माझं डोकं रिकामं नाहीये वासंती. बघ, मी बनवण्याचं सगळं सामान घेऊन आलोय. फक्त तू आता फटाफट बनवून टाक. पण लाकडच नाहीयेत. हा, मी घेऊन आलो.
बापरे! वाचवा! अस्वल! अस्वल! वाचवा! माझ्या हातून चूक झाली, वाचवा! आज नाही अस्वल बुवा, आज मला जेवायचंय. तुम्हाला नाही 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 अस्वल बुवा, मी तर पायसम बद्दल बोलत होतो. सगळी चूक माझीच आहे. मी पायसम खाण्याबद्दल विचारच केला नसता तर जंगलात लाकडं घ्यायला आलोच नसतो आणि पाय घसरून पडलो नसतो आणि तुम्हाला दुखापत देखील झाली नसती. माझं पायसम खाण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार वाटतं. पायसम? हे पायसम काय असतं रे? पायसम? पायसमची चव वा 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 वा. पायसमचा सुगंध. म्वा! ज्याने पायसम नाही खाल्लं त्याने काय खाल्लं? हे बोलणार अस्वल अस्सल खवय्या होता. पायसम मला पण खायचंय. मला खायला घालशील ना? मात्र त्यासाठी आणखी लाकडं लागतील. पायसमचा भाग 100 200 तुला हवी तेवढी लाकडं आणून देईन मी. नाही नाही नाही, फक्त 500 पुरुषी होतील. इतकी लाकडं तर महिनाभर पण पुरतील. ठरलं तर मग. काय अस्वल? अहो, लोक मित्रांना नातेवाईकांना आमंत्रण देतात, तुम्ही अस्वलाला देऊन आलात? ओहो हो, बिचारी वासंती तरी काय करणार, लागली कामाला पाहुण्यांकरिता पायसम बनवण्यासाठी. वा. पायसम तयार होतं. आता फक्त पाहुण्याची वाट पाहायची होती. पायसमचा सुगंध तर इथवर येतोय, मला तर राहवतच नाहीये. आपण थोडस चाखून बघूया का? हो हो, थोडस चाखून बघूया. झाकण उघडताच सुक्या मेव्यासोबत केशराचा असा सुगंध आला की दोघांना स्वतःला थांबवणं अशक्य झालं. चमच्याऐवजी आता वाटी आली, ती गेली, मग प्लेट आणि मग पायसमचं भांडच. आणि ते दोघं खातच सुटले. अगं, आपण तर सगळं पायसम संपवलंय. आता काय करायचं आपण? अस्वलाला काय माहिती पायसमची चव. असा विचार करून त्यांनी दुधात पाणी मिसळून उरलेले मूठभर तांदूळ घातले. आता तो जो पदार्थ होता तो तयार झाला होता. दोघांनी विचार केला की जर ते घरातच नसले तर पदार्थ आवडो किंवा न आवडो, अस्वल त्यांचं काय करू शकणार होतं. पायसम. पायसमच्या लालसेने बिचार अस्वल उपाशीच आलं होतं. येताच तो पायसम खाऊ लागला. मात्र पाण्यासारखं एकदम पातळ आणि मूठभर तांदूळ असलेलं बिना सुक्या मेवेचं पायसम त्याला आवडणार तरी कसं. पळून कुठे जाशील? सोडणार नाही मी. पायसमच्या नावाखाली इतकं कौतुक करून हे काय खायला घातलंस मला? एकदा माझ्या तावडीत सापडलास तर सोडणार नाही मी. आपलं घर.
If you like this video, subscribe to our channel Murthy Media.